जो काही वाद होता तो संपलेला आहे का? कारण शिवाजी पाटील यांनी भूमिका घेतलेली होती की मुश्रीफ विरहित गोकुळ आम्हाला हवा आहे, त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जाणार हे नाही. पहा, प्रत्येकाची आपापल्या भूमिका या निवडणुकी संदर्भात आहेत. माननीय आमदार शिवाजीराव पाटील हे आमचे भारतीय जनता पार्टीचेच घटक आमदार आहेत. त्यांना त्या भागामध्ये राष्ट्रवादीच्या किंवा काँग्रेसच्या मंडळींच्याकडून झालेल्या नुकत्याच निवडणुकांमध्ये ज्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्यामुळे स्वाभाविकपणानं त्यांनी त्यांची ती भूमिका मांडलेली आहे. परंतु एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिल्यानंतर मला वाटतं त्यात वेगळी चर्चा आपण काय करण्याची आवश्यकता नाही आहे. ते सुद्धा या सगळ्या प्रवाहामध्ये सामील होतील. ज्या पद्धतीने शिवाजीरावांनी आपली भूमिका मांडली, आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादीचे काही नेते मंडळी म्हणजे राष्ट्रवादीचे प्रमुख लोक, मुश्रीफ साहेबांचे उजवे हात डावे हात, यांनी सुद्धा काही तक्रारी करण्याचा प्रयत्न केला 2-4 दिवस. आणि तक्रारी कुठल्या? माडिक साहेबांच्या काळामध्ये दूध टँकरचे दिलेले ते बिलं, त्याची चौकशी करा, 25 वर्षाची चौकशी करा, विनाकारण वितृष्ट निर्माण करण्याचं काम केलं. हे पहा, हा दूध संघ कुणाच्या मालकीचा नाही आहे, हा सर्वसामान्य सभासद शेतकऱ्यांच्या मालकीचा दूध संघ आहे. 5 वर्षाची नाही 25 वर्षाची चौकशी करा म्हटलं तर ती झालीच पाहिजे. हा काही सहकारी संघ आहे, सहकारी संस्था आहे, त्यामुळे कुणाच्या मनात काही शंका असता कामा नये. आणि चौकशी करण्याला काहीच अडचण नव्हती. परंतु महायुती म्हणून लढायचं हे जाहीर होत असताना त्यांच्या काही प्रमुख मंडळींनी अशा पद्धतीची भूमिका घेणं हे सुद्धा आश्चर्यकारक होतं. त्यांचे प्रमुख लोक होते, त्यामुळं आजपर्यंत काही वितृष्ट होती ती आता मिटवून निवडणुकीला सामोरं जात असताना या सगळे हेवेदावे बाजूला ठेवून निवडणुकीला सामोरं जायचं आहे.